शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी आपला शुभचिंतक अमोल पाटील पाटील बायोटेकच्या वतीने सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आज खास अमरावती जिल्ह्यातील खारपान पट्ट्यातील जे शेतकरी आहेत, विशेषतः दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आपण दिनांक 21 मे रोजी पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड जळगाव, श्रीराम ॲग्रो सर्व्हिसेस दर्यापूर, आम्ही बालाजी फाउंडेशन आणि राशी सीड्स कोयंबतूर यांच्या वतीने एक शेतकरी कार्यशाळा, शेतकरी चर्चासत्र संध्याकाळी आयोजित केलं होतं। तब्बल 1200 ते 1400 लोक त्या ठिकाणी होते। खूप अपेक्षेने लोक त्या ठिकाणी आलेले होते। मीटिंग सुरूही झाली। 15-20 मिनिटं मीटिंग झाल्यावर आपण पावसाचा इतका रौद्र अवतार त्या ठिकाणी बघितला। प्रचंड विजा आणि त्या सगळ्या अडचणीतनं आपण पुन्हा दुसऱ्या जागेवर शिफ्टिंग करून मीटिंग घेण्याचा प्रयत्नही केला। आयोजकांनी खूप धावपळ केली। श्रवण भैयाने खूप प्रयत्न केले की शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावं, पण 9:30-10 वाजेपर्यंत थांबून सुद्धा पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता। नंतर खूप नुकसान झालं। तिथे कंपनीचे सगळे प्रॉडक्ट्स वगैरे सगळं ओलं झालं। हरकत नाही, पण वेळ मधल्या काळामध्ये त्या तारखेपासून म्हणजे 21 तारखेपासून मी कंटिन्यू बाहेर होतो आणि आज वेळ मिळाला आहे। आज मी तुमच्यासाठी तिथल्या अनुषंगाने जे आपण कार्यशाळा घेणार होतो ते सगळं प्रेझेंटेशन मी तुमच्यासाठी रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवतोय। तर तुम्ही नक्की ते सगळ्यांनी बघा आणि त्याचा आनंद तुम्ही घ्या। तर आपण कापूस या पिकाविषयी बोलणार आहोत आणि कापसामध्ये उत्पादन वाढवताना अतिरिक्त उत्पादन खर्च जो वाढतो तो आपल्याला वाढवायचा नाही। 10 क्विंटल, 12 क्विंटल, 15 क्विंटल, 17 क्विंटल, 18 क्विंटल, 20 क्विंटलपर्यंत आपण गेलो तरी चालेल, पण त्या प्रमाणात उत्पादन खर्च जो आहे हा दुपटीने किंवा तिपटीने वाढला नाही पाहिजे। मी त्या दिवशी बऱ्याचशा लोकांना विचारलं होतं की 15 क्विंटलच्या वर किती येतं, तर साधारणतः एक 12-13 लोक होते 1000 मधनं। 10 ते 15 क्विंटलमध्ये जवळपास 40 ते 50 लोक होते आणि 10 क्विंटलच्या आत बरेचसे लोक होते। म्हणजे तरी सुद्धा म्हणजे दर्यापूर तालुक्याचं जे उत्पन्न मिळतंय ते मला असं वाटतं की आज महाराष्ट्रात कुठेच नाही। खारपान पट्टा असून सुद्धा तिथे प्रति एकर झाडांची संख्या वाढवून आपल्याला जे अपेक्षित उत्पादन मिळतंय त्याच्यामध्ये आणखी काय सुधारणा आपल्याला करता येईल त्यासाठी आपला आजचा हे सेशन आहे, आजचा आपला प्रयत्न आहे। तर कापूस लागवड तंत्रज्ञान यंदा जास्त खर्च नको हे आपलं ब्रीदवाक्य आहे। कापसामध्ये उत्पादन वाढवताना आपल्याला खर्च वाढू द्यायचा नाही आणि तो कसा ते आपण बघणार आहोत। आता या ठिकाणी आपण काय काय बघणार आहोत। लागवडीचं योग्य वेळ। आता महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस होतोय, मग काय करायचं, लागवड धूळ पेरणी करून टाकायची का? योग्य जातीची निवड, बीज प्रक्रिया हे सगळ्यात मोठं काम आहे। जर तुम्हाला खर्च कमी करायचा असेल तर, खर्च जर कमी करायचा असेल तर कापसाला सुद्धा बीज प्रक्रिया आपल्याला करावी लागेल। खारपान पट्ट्यासाठी दर्यापूर तालुक्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लागवडीचं अंतर, पद्धत आणि अंतर। या ठिकाणी आपल्याला 9500 झाडं ही बसवावीच लागणार आहेत आणि 9500 झाडं आपल्याला कशी बसवता येतील त्यासाठी आपण आज एक विशेष अंतर तुम्हाला देणार आहोत। कापसामध्ये तण नियंत्रण हे 100% आपल्याला केमिकलद्वारेच करायचं आहे। मजूर या ठिकाणी आपल्याला येऊ द्यायचं नाही। मजुरी हा परवडणारा विषय नाही कापसामध्ये। जर मजुरांकडून आपल्याला तण नियंत्रण करावं लागलं, मेकॅनिकल तण नियंत्रण चालेल म्हणजे अवजारांनी तण नियंत्रण चालेल, फवारणीद्वारे तण नियंत्रण चालेल, पण मजुरांनी तण नियंत्रण आपल्याला करायचं नाही कुठल्याच परिस्थितीमध्ये। अन्नद्रव्य व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे। ड्रीप, जे शेतकऱ्यांकडे ड्रीप आहे त्यांनी ड्रीपमधनं वॉटर सोल्युबलचा कसा वापर आपण करू शकतो। 2च ड्रिंचिंग करायचे, खूप जास्त वॉटर सोल्युबल आपल्याला कापसामध्ये द्यायचं नाही। रोग आणि कीड कंट्रोल कसं करायचं आणि फवारणीचं संपूर्ण नियोजन, गुलाबी बोंडाळी, रस शोषणारी किडी, बोंडसड या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला आपल्या पिकाला कसं वाचवता येईल, तर एवढे मुद्दे आपण बघणार आहोत। 1 तास खूप महत्त्वाचा आहे। सोबत डायरी पेन ठेवा आणि तुम्ही जर काही प्रश्न असतील तर शेवटी मी तुम्हाला नंबर देणार आहे। दर्यापूर तालुक्यातील किंवा खारपान पट्ट्यातील पंचक्रोशीतील त्या ठिकाणी जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा। खूप कामाचा व्हिडिओ आहे आणि जर तुम्हाला आवडला तर तुमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा याची लिंक तुम्ही नक्की शेअर करा, जेणेकरून तिथल्या बऱ्याचशा लोकांना ही सगळी माहिती मिळेल। आता लागवडीची योग्य वेळ, आजची तारीख, मी आज शूटिंग घेतोय, आजची तारीख 27 मे, आपण 21 मेला भेटलो होतो। आत्ता बऱ्यापैकी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा बराचसा भाग आणि खानदेशातला सुद्धा बराचसा भाग, विदर्भातला बराचसा भाग
खूप पाऊस झाला आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी शेतांमध्ये 15 दिवस वापसा कंडिशन येणार नाही अशी परिस्थिती आहे. आपण त्या दिवशी दर्यापूरला जो पाऊस झाला, मला वाटतं तिथे अजून सुद्धा वापसा कंडिशन नसणार आहे. कदाचित आणखी पुढच्या 3 दिवसात 27 मे, 28 मे, 29 मे, 30 मे, 31 मे पर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस हवामान विभागाने सांगितलेला आणि पाऊस होऊ शकतो. मग हे 4-5 दिवस जर अजून पाऊस होत राहिला तर वापसा कंडिशन येणार नाही, जमिनीची भूक पूर्ण मात्र भागेल. मग कदाचित काही शेतकरी 1 जून नंतर पावसाचं प्रमाण कमी होणार आहे, पाऊस थांबणार आहे. आता तो किती वेळ थांबणार आहे हे मी आज सकाळी बऱ्याचशा जे खरे हवामान तज्ज्ञ आहेत किंवा जे मॉड्यूल्स आहेत, मेट्रोलॉजिक IMDचं जे वेबसाईट आहे त्याच्यावरनं मी बघण्याचा प्रयत्न केला, तर बऱ्याच ठिकाणी 8 ते 10-15 दिवसाचा गॅप दाखवतात. कदाचित असं होऊ शकतं की जूनमध्ये पाऊस आपल्याला टाटा बाय बाय करू शकतो. मान्सून ऑलरेडी भारतात, महाराष्ट्रात एंट्री करून चुकलेला आहे. पण खरी परिस्थिती आपल्याला कळेल की 1 जून नंतर काय. ज्या शेतकऱ्यांना दरवर्षी विशेषतः खारपान पट्ट्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये धूळ पेरणीची संकल्पना आहे, धूळ पेरणी ह्या वर्षी सगळ्यात जास्त घातक ठरू शकते. धूळ पेरणी अजिबात करू नका. बियाण्याचे दर खूप जास्त आहेत, तुमचं अंतर खूप कमी आहे, एकरी 3 पाकिटं साधारणतः लागतात आणि अशा वेळेस जर उगवण झाली नाही तर मग त्या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. तर माझ्या मते 25 मे ते 15 जून हा खरीप याच्यासाठी योग्य वेळ आहे. ज्याच्याकडे पाणी देण्याची सोय आहे त्याने मात्र बिनधास्त आता कापूस लावायला हरकत नाही. अगदी जमीन थंड झालेली आहे, वातावरण थंड झालेलं आहे, टेम्परेचर कंट्रोलमध्ये आहे. तुमच्याकडे ड्रीपची व्यवस्था, पाणी देण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही कापूस लागवड करायला सुरुवात करा बिनधास्त, काहीही हरकत नाही. पण कोरडवाहू क्षेत्र असेल तर 15 जूनपर्यंत मला वाटतं तुम्ही थांबा. 10 ते 15 जूनच्या दरम्यान जर मान्सून सक्रिय झाला त्यावेळेस तुम्ही कोरडवाहू शेतकऱ्यांनी लागवड करावी असं माझं स्पष्ट मत आहे. 5 ते 10 जूनपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी समजून जाईल. आता मित्रांनो, व्हरायटी, जातीची निवड. त्या दिवशी आपण राशी सीडची जी व्हरायटी आहे स्विफ्ट, याच्याविषयी बऱ्यापैकी आपण माहिती सगळी प्रत्यक्ष समजून घेतली, तिचे वैशिष्ट्य सुद्धा समजून घेतले. मेजर आता व्हरायटी निवडताना काय तुम्ही बघितलं पाहिजे, जमीन कशी आहे माझ्याकडे, हलकी आहे, मध्यम आहे का भारी आहे, मला जास्त दिवसाचं वाण पाहिजे का कमी दिवसाचं वाण पाहिजे, ठीक आहे, पाणी देण्याची सोय आहे की नाही. जर पाणी देण्याची सोय असेल तर मी थोडंसं 180, 170, 180 दिवसाचे वाण मी निवडू शकतो. पण माझ्याकडे जमीन हलकी आहे, पाणी नाही, तर मला 140, 150 दिवसात 2 वेचण्यात कापूस मोकळा होईल. अजित 105 आहे, अजित 5 नंबर आहे, किंवा राशीची स्विफ्ट त्या दिवशी मी सांगितले होते की 2 वेचण्यात ही व्हरायटी कापूस देऊन जाते आणि मध्यम ते मोठं बोंड आहे, बोंडाची साईज चांगली आहे, रुईचं प्रमाण खूप चांगलं आहे, तर तुम्ही राशीची ही व्हरायटी सुद्धा निवडू शकतात. ड्रिप किंवा फ्लड इरिगेशन आहे का, भांडवल किती आहे. भांडवल हा शब्द मी याच्यासाठी वापरतोय की जर 30 एकर 40 एकर क्षेत्र कापसाचं तुमच्या दर्यापूर भागामध्ये आहे, कोणी 25 एकर, कोणी 20 एकर, 10 एकरच्या सरासरी 10 एकरच्या पुढे, जेव्हा 20 आणि 25 एकर कापसाचा आपण विचार करतो तर 10 लाख रुपयाच्या आसपास भांडवल त्याला लागतं. मिनिमम 10 लाख रुपये मी सांगतो बागायतीसाठी. कोरडवाहू असेल तर निदान 6 ते 7 लाख रुपये भांडवल आपल्याला लागेल. तर आपल्याकडे भांडवल किती आहे याचा सुद्धा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. तर जमीन हलकी मध्यम असेल, कोरडवाहू क्षेत्र असेल तर 2 किंवा 3 वेचण्यात कापूस देणारी व्हरायटी निवडा, जसं राशीची स्विफ्ट, ज्याच्यामध्ये सरकीचं प्रमाणपेक्षा कापसाचा रुईचा उतारा चांगला असेल, मध्यम मोठ्या आकाराचं बोंड असेल आणि रस शोषणाऱ्या किडीशी लढण्याची ताकद असेल, तर अशी व्हरायटी आपल्याला निवडायची. सरळ उभट वाढणारं वाण आपल्याला निवडायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही कापूस लागवडीचा विचार करतायत त्या ठिकाणी साधारणतः जेवढे वाण तुम्ही याच्या मागच्या वर्षी किंवा मागच्या 2 वर्ष तुम्ही बघितले असतील त्याचे जर प्रकार आपण बघितले तर कशा प्रकारचे जाती बाजारात आहेत. पहिलं आहे कमी दिवसात येणाऱ्या जाती. मी जसं राशीच्या स्विफ्ट व्हरायटीचं नाव सांगितलं किंवा अजितचं नाव मी सांगितलं. मध्यम दिवसात येणाऱ्या जाती, जसं याच्यामध्ये आपण थोडंसं 155 व्हरायटीचं नाव घेऊ शकतो किंवा 659चं नाव घेऊ शकतो किंवा तुमची अंकुरची 3028 आहे याचं नाव आपण घेऊ शकतो. जास्त दिवसात येणाऱ्या जाती, US ज्या दोघी तिघी वाण आहेत हे जास्त दिवसात येणाऱ्या जाती आहेत, 180 दिवसाच्या पुढे येणाऱ्या जाती आहेत. काही व्हरायटी आहेत ज्यांचं कालावधी कमी किंवा जास्त असू शकतो परंतु त्यांची बोंड साईज ही छोटी आहे, आणि काही व्हरायटी असं आहे की ज्यांचा कालावधी कमी किंवा जास्त काही असेल पण बिग बोल साईज आहे, बोंड साईज त्याची एकदम मोठी आहे.
मग आता आपल्याला कसं वाण पाहिजे, खारपान पट्ट्याचा विचार केला, दर्यापूरचा जर विचार केला तर मला हे कॅरेक्टर पहिले पाहिजे, हे एक कॅरेक्टर त्यामध्ये आलं पाहिजे, आणि दुसरं बोंड मोठं असलेलं हे कॅरेक्टर असले पाहिजे. हे दोन्ही कॅरेक्टर ज्याच्यामध्ये आहेत असे वाण मला निवडले पाहिजे. आणि त्याच्यासाठी सुटेबल वाण आपल्याला त्या दिवशी सगळं डिटेल स्विफ्ट वाणाविषयी माहिती आपण बघितलेली आहे, किंवा तुम्हाला ज्याचा अनुभव असेल ते जरी वाण तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल, परंतु 1-2 एकरवर तरी स्विफ्ट वाणाचा ट्राय करा. तर जातीचे प्रकार आपण बघितले, कुठल्या प्रकारची जात आपण निवडायची आहे ते आपण या ठिकाणी समजून घेतलं. आता मित्रांनो, सगळ्यात मेन मुद्दा जो आहे तो खर्च कमी करणे. मी हा मुद्दा त्या दिवशी बऱ्यापैकी तुम्हाला स्पष्ट केला होता, परत एकदा स्पष्ट करतो की कापसाला साधारणतः 1 एकरचा जर आपण खर्च काढला, मशागत म्हणजे लागवडीपूर्वीची जी मशागत आहे, रोटावेटर मारणे, जमिनीला सपाट करणे, नांगरटी केली असेल तर ढेकळं फोडून घेणे, नळ्या असेल तर नळ्या आथरणे, हा जो खर्च आहे, नांगरटी आणि रोटावेटर कमीत कमी 3,000 ते 3,500 रुपये आपल्याला त्या ठिकाणी खर्च येतो. ठीक आहे. बियाणं 2च पाकिट मी धरतोय तर 1,700 रुपये, पण खारपान पट्ट्यामध्ये साधारणतः 3 पॅकेट आपल्याला लागतील. आपल्याला 9,500 झाडं त्या ठिकाणी बसवायचे आहेत, 9,500 झाडं. तर त्याच्यासाठी आपल्याला बियाणं जे आहे ते जास्त लागेल. हा जो कार्यक्रम आता चालू आहे हा खारपान पट्ट्यासाठी, किंवा ज्यांच्याकडे पूर्णपणे कोरडवाहू क्षेत्र आहे त्यांच्यासाठी, किंवा ज्यांच्याकडे अतिशय हलकी जमीन आहे त्यांच्यासाठी. अकोल्याचा बराचसा भाग, अमरावतीचा काही भाग, म्हणजे दर्यापूर तालुका पूर्ण. जसं आणखी जर आपण विचार केला तर नगर जिल्ह्यातला काही भाग जो पूर्णपणे कोरडवाहू कापूस क्षेत्र आहे, करमाळाकडची साईड, किंवा आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातला काही भाग, बुलढाणा आणि जळगावची जी बॉर्डर आहे जिथे पूर्णपणे कोरडवाहू क्षेत्र, अशा ठिकाणी हे कॅल्क्युलेशन परफेक्ट बसतं. तर इथे खतांची बियाण्याची जी कॉस्ट आहे ती साधारणतः आपल्याला 2,500 पर्यंत जाऊ शकते. खत नियोजन, खतामध्ये रासायनिक खतं, वॉटर सोल्युबलचा 2 डोस जर विचार केला तर 2 बॅग DAP, 2 बॅग युरिया, 1 बॅग पोटॅश, काही ठिकाणी मायक्रोन्यूट्रंट, सल्फर, मॅग्नेशियम सल्फेट, 3-19, 12-61 अशा सगळ्या वॉटर सोल्युबलचा जर विचार केला तर साधारणतः 10,000. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न मला जो सांगायचा आहे, साधारणतः 1 डोस आणि दुसरा डोस, 2 डोस कापसासाठी बस झाले. तिसरा डोस कुठला देऊ? दिवाळीच्या आसपास लोक फोन करतात किंवा मेसेज करतात, सर तिसरा डोस कापसाला कुठला देऊ? काही लोक म्हणतात चौथा डोस कुठला देऊ? गरजच नाही. कापसाचं जे सध्याची परिस्थिती आहे, नवीन टेक्नॉलॉजी जोपर्यंत येत नाही, तुम्ही 15-20 क्विंटल जरी व्यवस्थित उत्पन्न घेऊ शकलात, प्रत्येक शेतात घेऊ शकलात आणि प्रत्येक शेतकरी घेऊ शकला तर भरपूर आहे. 2 डोसच्या वर कापसाला डोस नको, आणि त्या 2 डोसचा खर्च जवळपास 8,000 ते 10,000 रुपये होतो. फवारणीमध्ये साधारणतः 4 फवारणी मिनिमम मी पकडतोय. एक फवारणी, पहिली फवारणी थोडी कमी कॉस्टची असते, 25 ते 30 दिवसात पहिली फवारणी, 40 ते 45 दिवसात दुसरी फवारणी, 60 ते 65 दिवसात तिसरी फवारणी, 80 ते 90 दिवसात चौथी फवारणी. काही शेतकऱ्यांना, काही म्हणण्यापेक्षा 50% शेतकऱ्यांना 6 ते 7 फवारण्या कराव्या लागतात. पण 4 फवारणी जरी पकडल्या तर 10,000 रुपये. मजुरीचा जर विचार केला, 10 क्विंटल जर कापूस आला, 15 रुपये किलो वेचणीचा खर्च आहे. म्हणजे तुम्हाला 10 क्विंटलला 15,000 रुपये फक्त वेचणीचा खर्च आहे. तण नियंत्रणात जे पैसे गेले ते वेगळे, आंतरमशागत व खरणी डवरणी करताना मजुरी लागली तो वेगळा, जर तणनाशक मारताना फवारणी करताना जी मजुरी लागते तो वेगळा. म्हणजे फक्त वेचणीचा खर्च हा 15,000 रुपये. कापूस उपटणे, कापसाला कदाचित मोकळं पाणी देण्याची वेळ आली ती मजुरी वेगळी आहे. म्हणजे हा खर्च वाढू शकतो. 15 क्विंटल उत्पन्न आलं तर हा खर्च 22,000 ते 20,000 पर्यंत जाऊ शकतो. संपूर्ण खर्च ओव्हरऑल 40,000च्या आत कापसाचा खर्च बसत नाही. एवढं करून जर आपल्याला 10 क्विंटल उत्पन्न आलं, गुणीला साधारणतः 7,000 रुपये जर मी पकडले तर 70,000 रुपये होतात. आणि त्यातले हे 40,000 रुपये जर मी वजा केले तर माझ्याकडे 30,000 रुपये नफा शिल्लक राहतो. पण 10 क्विंटल पासिंग लाईन आहे. इथे जर मी 15 क्विंटलला गेलो, किंवा मी 18 क्विंटलला गेलो, किंवा मी 20 क्विंटलला गेलो तर मला मात्र कापूस पीक परवडू शकतं. पण जर मी 10च्या खाली आलो, 8 किंवा 6 वर, तर कापूस पीक परवडत नाही, कारण की हा खर्च जवळपास होऊन गेलेला असतो. म्हणून या ठिकाणी मग आपण काय करू शकतो? खत नियोजनामध्ये आपल्याला खर्च कसा कमी करता येईल, फवारणीमध्ये आपल्याला खर्च कसा कमी करता येईल, मजुरीमध्ये आपल्याला वेचणीचा जो खर्च आहे तो कमी करता येणार नाही, किंबहुना जर उत्पादन वाढलं तर वेचणीचा खर्च वाढू शकतो. म्हणजे आपल्याला
हाच खर्च ठेवून किंवा याच्यातले काही पार्ट कमी करून हे उत्पन्न 15, 18 किंवा 20 क्विंटल खारपान पट्ट्यामध्ये कसं नेता येईल याच्याविषयी आपण चर्चा करू. आता काही लोक म्हणतील सर मग तुम्ही खारपान पट्ट्यात म्हणता, मग काळ्या जमिनीत का तुम्ही म्हणत नाही? काळ्या जमिनीत तर 10 क्विंटलच्या वर जाणं अशक्य आहे मित्रांनो. कारण ह्या वर्षी आत्ता जी मान्सूनची परिस्थिती आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये इतकं नुकसान होऊ शकतं. काळ्या जमिनीमध्ये पिकाची ग्रोथ इतकी फास्ट होते आणि त्या ठिकाणी शेतकरी कापसाची वाढ थांबवण्यामध्ये 100% फेल होतो. माझी हाईट 6 फूट आहे. कानाच्या वर कापूस गेला की कापसाचा लॉस सुरू होतो, 50%च्या वर लॉस सुरू होतो. कानाच्या खालीच कापसाचं झाड पाहिजे कायम. जो शेतकरी एवढे हात उंच करून कापसाचे झाड दाखवतो तिथे उत्पन्न येत नाही. बोंड खूप दिसतात. कापूस उपटताना 30-30, 40-40 बोंड असतात. बोंडसड आणि गुलाबी बोंडळी यामुळे सगळं नुकसान त्या ठिकाणी झालेलं असतं. म्हणून मी म्हणतो या भागामध्ये जर खारपान पट्ट्यामध्ये जेव्हा मी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जातो त्यावेळेस गुडघ्याच्या आसपास कपाशी असते. दिवाळीला जातो त्यावेळेस कमरेच्या आसपास कपाशी असते. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये खांद्याच्या आसपास कपाशी असते. म्हणजे या पट्ट्यामध्ये कापसाची जी अवास्तव ग्रोथ आहे, जी काळ्या जमिनीत होते, वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, जळगाव जिल्हा, यवतमाळ जिल्हा या ठिकाणी जी अवास्तव ग्रोथ होते ती मला खारपान पट्ट्यात दिसत नाही आणि म्हणूनच आपल्याला उत्पन्न आहे हे लक्षात घ्या. हा मुद्दा लक्षात आला असेल. खर्च आपल्याला कमी करायचा आहे किंवा उत्पन्न वाढण्यासाठी खर्च वाढवायचा नाही, याच्यावर आपल्याला जायचं नाही. राशीची स्विफ्ट 971 BG2 कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारी व्हरायटी. तुडतुड्यांविरुद्ध उत्तम प्रतिकार शक्ती, वजनदार बोंड, वेचणीस सोपं आहे. 2 वेचणीत 70 ते 80% उत्पन्न येतं. पाणी देण्याची व्यवस्था असेल किंवा नंतर पाऊस चांगला झाला तर फ्लश सुद्धा येऊ शकतो, म्हणजे फडदड चांगली येऊ शकते. आणि झडती जी आहे ह्या व्हरायटीची अतिशय चांगली आहे. झडती म्हणजे रुईचं पर्सेंटेज याच्यामध्ये चांगलं आहे सीडपेक्षा. म्हणून दर्यापूरच्या शेतकऱ्यांना 300-400 रुपये कापसाचा दर चांगला मिळतो, कारण त्या ठिकाणी झडतीच्या व्हरायटी चालतात. ही भारी जमिनीतही चालते, मध्यम जमिनीतही चालते, हलक्या जमिनीत सुद्धा चालते. निम बागायती, बागायती, पूर्णपणे कोरडवाहू तिन्ही क्षेत्रामध्ये सुद्धा ही व्हरायटी चालते. तुमचा बियाण्याविषयी जो काही अनुभव असेल, समजा स्विफ्ट विषयी असेल किंवा आणखी कुठल्या वाहनाविषयी असेल, तर तो मला कमेंट्समध्ये नक्की टाका, म्हणजे मला जरा आयडिया येते. आता जमीन निवडताना खारपान पट्ट्यामध्ये आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. बहुसंख्य जमिनी ह्या चिगट मातीच्या जमिनी त्या ठिकाणी आहेत. पीएच रेशो हा 7.5-8च्या वरच आहे. पाणी खारट आहे आणि अशा जमिनीमध्ये खूप पाऊस आला आणि जर उताराचं क्षेत्र असेल तर उलट पीक चांगलं येतं, म्हणजे पाणी जर साचणारं नसेल. आणि जर बसनची जमीन असेल, म्हणजे जी सपाट जमीन असेल, तिथे पाणी जास्त आला तर त्या ठिकाणी पाणी ड्रेन होत नाही, म्हणजे पाणी लवकर जमिनीखाली मुरत नाही आणि त्या ठिकाणी नुकसान होतं. म्हणजे खारपान पट्ट्यामध्ये तुम्हाला जर लक्षात आलं असेल, जर पाऊस जास्त होणार असेल ह्या वर्षी, तर तुम्ही एकच व्यवस्था फक्त करून ठेवा. कितीही पाऊस पडू द्या, फक्त शेतातलं पाणी जे आहे डबकं तलावनी त्याचा झाला पाहिजे, तिथून तो निघून जायला पाहिजे. बाकी जमिनीची वापसा कंडिशन थोडी उशिरा आली तरी चालेल, फक्त पाणी साचणार नाही. पाण्याला वाट करा, चारी करून ठेवा, तर आपल्याला यावर्षी 100% खूप चांगला फायदा होऊ शकतो. आता मित्रांनो, उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया कापसाला का करावी याचं उत्तर पहिले आपण समजून घेऊ. पहिलं, उत्पादन वाढीसाठी आणि दुसरं, उत्पादन वाढवताना खर्च वाढू नये यासाठी. म्हणजे आपल्याला खर्च वाढवायचा नाही, खताचे डोसेस वाढवायचे नाही. याच्यामध्ये 5 बॅग करिता, म्हणजे साधारण 2 एकर करता आपल्याला याचा 500 रुपये खर्च आहे. 2 एकर करता म्हणजे एकरी 250 रुपये. चहा पाणी नाश्त्यात जेवढे पैसे जातात तेवढे. यामध्ये 4 प्रॉडक्ट आहेत. पहिला प्रॉडक्ट NPK कॉन्सो 250 मिली. दुसरा प्रॉडक्ट आहे ट्रायकोगार्ड. तिसरा प्रॉडक्ट आहे वॅमिझोन आणि चौथा प्रॉडक्ट आहे ह्युमॉल गोल्ड. आता काय करायचंय, 5 बॅग घ्यायच्या, फोडून बियाणं काढायचं. गावचो ट्रीटमेंट ऑलरेडी बियाण्याला केलेली असते. 250 मिली NPK कॉन्सो घ्यायचं, त्याच्यावर शिंपडून घ्यायचं. त्याच्यानंतर 2 नंबरला ट्रायकोगार्ड पावडर टाकायचं. पान बसन जमिनीमध्ये विल्टिंगची समस्या जी येते ती येऊ नये यासाठी ट्रायकोगार्ड डस्टिंग करायचं, म्हणजे पावडर आहे, फक्त शिंपडून घ्यायची पावडर सुद्धा. 3 नंबरला वॅमिझोन मायकोरायझा त्याच्यावर टाकायचा आणि 4 नंबरला ह्युमॉल गोल्ड 50 ग्राम ते त्याच्यावर टाकून घ्यायचं. हलक्या हाताने बियाणं फट्ट्यावर फक्त मिक्स करून घ्यायचं. 15 मिनिटं फॅन खाली ठेवा, पूर्ण बियाणं ड्राय होईल आणि मग तुम्ही लागवड करा.
जे शेतकरी सीड ड्रिलरने टोकन यंत्राने लागवड करणार आहेत त्यांना सुद्धा काहीच अडचण येणार नाही. हाताने जे लागवड करणार आहेत त्यांना सुद्धा काहीही अडचण येणार नाही. बीज प्रक्रिया उत्पादन वाढीसाठी आणि उत्पादन वाढवताना खर्च कमी करण्यासाठी फार आवश्यक आहे. विल्टिंगची समस्या आली लगेच काहीतरी बुरशीनाशकांना ड्रेंचिंग करा. बॅक्टेरियामुळे मायकोरायझामुळे ट्रॅकोगार्डमुळे आपल्याला बुरशीजन्य रोगांपासून तर बचाव होईलच, पण सोबतच अतिरिक्त अन्नद्रव्य जे शेतामध्ये पडून आहेत किंवा आपल्याकडनं दिले जातात हे उपलब्ध करण्यासाठी मोठी फौज पहिल्या दिवसापासून आपल्याला शेतामध्ये मिळेल. म्हणून हे काम अजिबात टाळू नका. 40 एकर जो क्षेत्र करतोय त्याने यावर्षी फक्त 1 एकर किंवा 5 एकरच्या एका गटाला ही सीड ट्रीटमेंट करा आणि फरक बघा. सोयाबीन पेरणारे शेतकरी असतील त्यांनी जरूर हे काम करा. रब्बीमध्ये जेव्हा तुम्ही चना कराल त्यावेळेस जरूर हे काम करा. खूप फायदेशीर तुम्हाला हे बघायला मिळेल. सगळ्यात मेन मुद्दा आता लागवडीचा अंतर. खारपान पट्ट्यासाठी लागवडीच्या अंतरासोबत महत्त्वाचा सल्ला माझा, 9000 झाडांची संख्या आपल्याला पाहिजे. साधारणतः 8.5 ते 9000 झाडांची संख्या पाहिजे. ज्या जमिनीमध्ये कापसाची वाढ संत गतीने होते किंवा कायिक वाढीचा वेग हा अत्यंत कमी असतो त्या ठिकाणी आपल्याला झाडांची संख्या 9000 पाहिजे. तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याने 7 जूनला कापूस लावला जळगाव जिल्ह्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याने 7 जूनला जर कापूस लावला आणि दर्यापूर तालुक्यात जर एखाद्या शेतकऱ्याने 7 जूनला कापूस लावला आणि या दोन्ही शेतकऱ्यांचं जर निरीक्षण केलं, जळगाव जिल्ह्याचा कापूस जर 6 फुटावर असेल तर दर्यापूरचा कापूस हा 2.5, 3.5 फुटापर्यंत असतो. म्हणजे नॅचरली तिथे ग्रोथ कमी आहे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कापसाची वाढ कमी असताना अतिरिक्त युरियाचा वापर करून वाढ करण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला हे स्पष्टपणे दिसत असेल की यावर्षी पावसाळा जास्त आहे किंवा पावसाळा सतत आहे, मग तर मात्र युरियाचा वापर अजिबात करू नका. जितकं हळू कापसाचं झाड वाढेल तेवढं आपल्याला ते फायदेशीर राहणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला वाढत जर करायची आहे तर युरियाच्या बजेटमध्ये आपण थोडंसं सीड जर वाढवलं तर आपल्याला परवडेल. 2 अंतर मी तुम्हाला देतोय. पहिलं अंतर 3x1.5 पूर्णपणे खारपान जमीन आहे. माझ्याकडे सर झाडाची ग्रोथ व्यवस्थित होत नाही, त्याने अंतर घ्या 3x1.5. 4.5 स्क्वेअर फुटामध्ये एक झाड कापसाचं बसेल. 43,560 भागीला 4.5 जर केलं तर या ठिकाणी आपल्याला 9,680 झाडं मिळतील आणि एवढी आपल्याला खारपान पट्ट्यामध्ये पाहिजेच. दुसरं अंतर, थोडीशी जमीन चांगली आहे, ड्रिप सुद्धा माझ्याकडे आहे आणि माझं नियोजन थोडंसं चांगलं आहे, त्याने अंतर घ्या 3x2. 6 स्क्वेअर फुटामध्ये कापसाचं एक झाड बसेल. 43,560 म्हणजे एका एकरचं क्षेत्रफळ भागिले 6 जर केलं तर 7,260 झाडं त्या ठिकाणी बसतील. जास्तीत जास्त लोकांनी अमरावतीच्या खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांनी एकतर हे अंतर घ्यावं किंवा हे अंतर घ्यावं, 3x2 किंवा 3x1.5. ज्यांची खारपान पट्ट्यामध्ये काळी जमीन आहे, ज्या जमिनीचा रंग थोडासा काळा आहे, त्याला तिसरं अंतर मी सजेस्ट करेल आणि ड्रीप आहे 4x1.5. या ठिकाणी 6 स्क्वेअर फुटामध्येच एक रोप बसेल. इथे सुद्धा 7,260 झाडं बसतील. थोडक्यात तुम्ही एक लक्षात घ्या, जास्तीत जास्त आपल्याला 9,500 झाडं खारपान पट्ट्यामध्ये पाहिजे आणि कमीत कमी 7,000 झाडं आपल्याला खारपान पट्ट्यामध्ये पाहिजे. 3x1.5 घ्या, 3x2 घ्या किंवा 4x1.5 घ्या. अतिशय महत्त्वाची ही स्लाइड आहे. शक्य झालं तर याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून लोकांना लक्षात येईल. आता या ठिकाणी एका ठिकाणी 1 बी लावायची का 2 बी लावायची? सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरेल जर आपण 2 किंवा 3 बिया त्या ठिकाणी लावल्या. तर मुळात आपल्याला 9,000 किंवा 7,500 झाडं, 7 ते 9च्या आत बाहेर झाडं आपल्याला मिळत आहेत आणि हे सफिशियंट आहेत. जर एका ठिकाणी 2 झाडं 2 बिया चुकून जरी पडल्या तरी दोन्ही झाडांची वाढ होताना आपल्याला लक्षात येतं की दोघी झाडं स्वतःच्या वाढीसाठी आपण दिलेलं मॅक्झिमम न्यूट्रिएंट वापरून टाकतात आणि त्या ठिकाणी गर्दी होते. म्हणून एका ठिकाणी एकच बी, एका ठिकाणी एकच बी पाहिजे. ड्रिल मशीन, सीड ड्रिलर जर तुमच्याकडे असेल
तर तुम्ही 3 बाय 1.5 फुटावर त्याचं बरोबर तेवढा डिस्चार्ज आपण करू शकतो आणि सिंगल बी आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. 3 बाय 2 वरही करू शकतो, 4 बाय 1.5 वर सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे कमी वेळात त्या ठिकाणी लागवड होईल. तर हे स्लाइड स्क्रीनशॉट तुम्ही घ्या आणि नक्की 3.5, 3.2 किंवा 4.5 या 3 अंतरांचा तुम्ही विचार करा. आता जाऊया आपण पुढे. उत्पादनाचं गणित. या ठिकाणी जर समजा 3 बाय 1.5 अंतरावर आपण 9,680 झाडं जगवली, 5%, 10% मॉर्टिलिटी जरी आली, म्हणजे साधारण 500 किंवा 600 झाडं वरची गेली, 9,000 झाडं जरी आपल्याकडे शिल्लक राहिली, 30 बोंड जर आपण मिळवू शकलो पहिल्या 2-3 महिन्यातच, पहिला फ्लॅश कापसाचा जर गळाला काही कारणास्तव किंवा ती बोंड जर सडली, तर मात्र पुढच्या याच्यामध्ये उत्पादन कव्हर करणं मुश्किल आहे. फेब्रुवारी मार्चपर्यंत वेटिंग आपल्याला करावं लागेल. त्यामुळे पहिला फ्लॅश हा गळता कामा नये. मी 30 बोंड ॲव्हरेज पकडतोय. 4 ग्रामचं वजन, 120 ग्राम कापूस एका झाडापासून जर मला मिळाला तर मला 10 ते 11 क्विंटल कापूस त्या ठिकाणी मिळू शकतो. माझं नियोजन थोडंसं चांगलं जर झालं, बोंड सड मी होऊ दिली नाही आणि 30च्या ऐवजी फक्त 10 बोंड माझी वाढली, 40 बोंड, मला 160 ग्राम कापूस, 4 ग्राम वजन मी पकडतोय, तिथे मिळेल मला 15 क्विंटलचं उत्पन्न. आणि मी जर 50 बोंडापर्यंत गेलो, 200 बोंड आणि 300 बोंड बोलणारे भंपक लोक आहेत. कापसाला 200 बोंड लागू शकतात, लागणार नाही असं होणार नाही, 250 बोंड लागू शकतात, 300 बोंड मी माझ्या डोळ्यांनी मोजलेली आहेत. परंतु ती सध्या जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे याच्यात ती तग धरणारी नाहीत, ती फुटणारी नाहीत आणि त्यातनं कापूस आपल्याला मिळणारा नाही. तर 50 बोंड जर आपल्याला मिळाले, 4 ग्रामचं वजन, 200 ग्राम कापूस मला मिळाला, 19 क्विंटल मला त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल. म्हणजे 3 बाय 1.5 ह्या अंतरामध्ये आपण 19 क्विंटलपर्यंत गाठू शकतो आणि 3 बाय 2 ह्या अंतरामध्ये आपण 14 क्विंटलपर्यंत गाठू शकतो. कापसाचे प्रति एकर रोपांची 7,500 ते 9,000 ही संख्या मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी हे 2 अंतर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहेत. ज्याची जमीन थोडीशी काळी आहे त्याने 4 बाय 1.5 घ्या. तिथे दाटी झाली की सरळ झाड वाढेल. कापसाच्या झाडाची वाढ नियंत्रित ठेवा. 5.5 फूट ही डेडलाईन आहे. 5.5 फुटाच्या वर आपल्याला कापसाच्या झाडाची वाढ होऊ द्यायची नाही. तर हे उत्पादनाचं गणित ह्या सुद्धा स्लाइडचा तुम्ही या ठिकाणी नक्की स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि शक्य झालं तर तुमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका. इथे कुठलं प्रॉडक्ट आपण प्रमोट करत नाही, एक कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात येईल. मग आता तुम्ही अंतरं वाढवली की काय होतं, झाडांची संख्या कमी होत जाते, बोंडांची संख्या याच्यावर मिळणार नाही. कोणी कितीही चांगला हुशार माणूस असेल, 30, 40, 50 बोंड सरासरी याच्यावर कापसाला बोंड मिळणार नाही. मग जितकी झाडांची संख्या कमी होईल तेवढं उत्पादन मात्र आपल्याला रिव्हर्स येत जाईल. म्हणून खारपान पट्ट्यामध्ये विशेषतः तिथे आपल्याला झाडांची संख्या मेंटेन करणं गरजेचं आहे. आता तण नियंत्रण. सगळ्यात जास्त कापसामध्ये जो शेतकऱ्यांचा खर्च होतो तो तण नियंत्रणामध्ये होतो. त्यामुळे 2 प्रकारचं तण नियंत्रण तुम्हाला सांगतो. हे कोणी करायचं आहे? ज्या शेतकऱ्याला दरवर्षी अनुभव आहे की माझ्या शेतामध्ये मला दरवर्षी खूप तणाट जमिनी आहेत आणि मला अडचणी येतेच, अशा शेतकऱ्यांनी कंपल्सरी जे उगवण्यापूर्वी, बी उगवण्यापूर्वीचं तण आहे ते मारायचं. पण आता काय होईल, आता एक थोडासा बदल यामध्ये करावा लागेल. ज्या ठिकाणी पाऊस पडून गेलेला आहे त्या ठिकाणी बी हे जर्मिनेट होऊन गेलेलं असेल. आंतर मशागत, आता जेव्हा मशागत तुम्ही कराल, रोटा माराल, जमीन तयार कराल, तर नॅचरली ते बी जर्मिनेट होऊन गेलेलं आहे. म्हणजे आता त्या ठिकाणी कदाचित याचा फायदा होणार नाही. ज्या भागात पाऊसच पडलेला नाही अजूनपर्यंत तिथे ही क्रिया केली तर नक्कीच फायदेशीर राहील. काय करायचं? पेंडामिथिलिन वापरायचं, स्टॉम्प एक्स्ट्रा 600 ते 700 मिली प्रति एकर लागवडीच्या 72 तासाच्या आत, किंवा पेंडामिथिलिन 30%, टाटा पनिडा 1000 ते 1200 मिली लागवडीच्या 72 तासाच्या आत. जिथे भरपूर पाऊस पडून गेलेला आहे तिथे आता बीजला मारणारं जे तणनाशक याचा फारसा फायदा होणार नाही, कारण की ऑलरेडी तण त्या ठिकाणी जर्मिनेट होऊन गेलेलं असणार आहे, तर त्या ठिकाणी वापरायची गरज नाही. दुसरं, कापसाच्या उगवणीनंतर पहिल्या 30 ते 40 दिवसामध्ये उगवलेल्या तणाला मारण्यासाठीचं तण नियंत्रण. इथे काय चुकतं आपलं? इथे शेतकऱ्याची सगळ्यात मोठी चूक होते की 4 ते 5 पानावरचं तण हे फार व्यवस्थित मरतं. ठीक आहे. नंबर 2, वेळ तण नियंत्रणाची अचूक असली पाहिजे. नंबर 3, कव्हरेज म्हणजे स्प्रे जो आहे हा
स्पर्शजन्य जेवढा पानांवर स्प्रे होईल, तणांवर स्प्रे होईल, तितका इफेक्टिव्ह आपल्याला रिझल्ट मिळेल. जिथे कव्हरेज चांगला आहे तिथे आपल्याला तण नियंत्रण चांगलं मिळेल. आणि तिसरं आपल्याला फवारणीनंतर पाऊस किती वेळ येत नाही हे फक्त महत्त्वाचं आहे. आता जर गुडघ्या एवढं तण होऊन गेलं आणि त्यावेळेस जर आपण ह्या तणनाशकाचा वापर केला तर फारसा फायदा होत नाही. 30-40% तण मरतं किंवा ते थोडंसं जीव सोडतं, परत हिरवं होतं. केनासारखं जर असेल तर ते मरतच नाही. म्हणून 2-3 पानं, 4 पानं, 5 पानं ह्या लेवलला म्हणजे अगदी उगून आलेलं आणि साधारण 3 इंचाचं 2 इंचाचं गवत, त्यावेळेस जर तण नियंत्रण नाशकाचा वापर झाला तर आपल्याला नक्की फायदा होईल. हिटवीड मॅक्स साधारणतः 400 मिली प्रति एकर. मग तुम्ही पंपाला 60 मिली घ्या, 50 मिली घ्या का 40 घ्या, 400 मिली प्रति एकर डोस त्याचा जायला पाहिजे. हिटवीड मॅक्स तुम्ही 40 मिली प्रति पंप किंवा 400 मिली. एजिल तुम्ही घेऊ शकता 40 मिली प्रति पंप किंवा 400 मिली. डोझोमॅक्स पण तुम्ही घेऊ शकता 40 मिली प्रति पंप किंवा 400 मिली प्रति एकर. तिघांपैकी एक औषध वापरा. हिटवीड मॅक्स आणि डोझोमॅक्स जवळपास कंटेंट सेम आहे किंवा हे कंटेंट असलेले बाजारात आणखी औषधं असतील, तुम्ही याचा स्क्रीनशॉट हवं तर घेऊन घ्या. सगळ्याच कंपन्यांची नावं माझ्याही तोंडपाठ नसतात, त्यामुळे यातला तुम्ही ह्या कंटेंट असलेलं औषध तुम्ही वापरू शकतात. ह्या 4 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. वेळ अचूक पाहिजे. 4 ते 5 पानांवरचं तण हे मरेल. कव्हरेज चांगलं मिळायला पाहिजे. स्प्रे करताना शेतमालकाने नक्की त्या ठिकाणी उभं राहावं आणि पाऊस निदान 3 ते 4 तास पाऊस आपल्याला येणार नाही याची काळजी घ्यावी. आणि मेन जमीन ओली असली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. पूर्ण ड्राय जमीन आहे मग मी कसा स्प्रे करू, आपल्याला आउटपुट मिळणार नाही. एवढ्या कंडिशन जर तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर तुम्हाला तण नियंत्रणासाठी मजुरांवर अवलंबून राहावं लागणार नाही आणि तिथे मजुरी आपली सगळ्यात जास्त जाते. खत व्यवस्थापन 2च डोस द्यायचे आपल्याला. 2 डोस, 2 ड्रिंचिंग वॉटर सोल्युबलचे 2 छोटे डोस, खतांचे 2 छोटे डोस, याच्यामध्ये क्वांटिटी कमी. बॅक्टेरियाचा जास्तीत जास्त वापर. बॅक्टेरिया ही काळाची गरज आहे. क्षारपड जमीन, चोपण जमीन, ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी आहे, ज्या जमिनीचा pH जास्त आहे, ज्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांची ऍक्टिव्हिटी कमी आहे, अशा ठिकाणी बाहेरून बॅक्टेरियांचा वापर करणे, सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हे गरजेचं आहे. पण आता खारपान पट्ट्यातल्या तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना जर सांगितलं तुम्ही ताग लावा, कोणीच तयार होत नाही. कोण एक सीझन पूर्ण वाया घालेल, नंतर पाणी नाही. त्यामुळे अशा ठिकाणी आपल्याला बाहेरून बॅक्टेरियांचा वापर करून जेवढं सेंद्रिय कर्ब वाढवता येईल त्याचा प्रयत्न करणे. काय करायचं? बेसल डोस शक्यतोवर, बेसल जो बेस पायामध्ये जातो हा लक्षात घ्या. कापसाचं जे आयुष्य आहे 140 ते 150 दिवस महत्त्वाचं आहे. तुम्ही स्फुरद आणि पालाशयुक्त खतं जे टाकता 30 दिवसानंतर उपलब्ध होतात. त्यात जर तुम्ही कापूस लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांनी डोस द्याल आणि पुढचे 30 दिवस जर कॅल्क्युलेट केले म्हणजे 100 दिवस त्याचे निघून जातात आणि मग तो डोस लागू व्हायला सुरुवात होतो. तर आपल्याला स्फुरद पालाशची मात्रा ही बेसल डोसमध्ये मेजर केली पाहिजे. DAP 1 बॅग फक्त. सुपर फॉस्फेट 2 बॅग चांगल्या कंपनीचं घ्या, दाणेदार स्वरूपातलं. MOP 30 किलो हा एक डोस दिलाय मी. किंवा 10-26-26-75 किलो, एक तर फक्त 10-26-26 किंवा DAP किंवा सुपर फॉस्फेट, दोघांमध्ये पोटॅश प्लस करायचं आहे. म्हणजे मी कसा ऑप्शन घेईल बघा. DAP 50 किलो घेईल, 30 किलो MOP घेईल. किंवा सुपर फॉस्फेट 100 किलो घेईल, 30 किलो MOP घेईल. किंवा तिसरा ऑप्शन 75 किलो 10-26-26 घेईल, BT स्पेशल 20 किलो घेईल, सल्फर रिलीजर 3 किलो घेईल आणि मायक्रोडील ग्रेड 1 10 किलो घेईल आणि सगळ्यात मेन NPK कॉन्सोजी 25 किलो घेईल. आता एवढा कमी डोस टाकायचा आहे. डोस किती होतोय जर तुम्ही लक्षात घेतलं, 50 किलो 1 बॅग DAP, 30 किलो MOP, 20 किलो BT स्पेशल, सल्फर 30 किलो, म्हणजे 50 आणि 30 80 आणि 20 100 आणि 3 103 आणि हे 10 113 आणि हे 25 130 ते 140 किलो एवढाच डोस होतोय. आणि एवढा बेसल डोस टाकला, पुढचा डोस फक्त युरियाची गरज. पुढचा डोस तुमच्या भागामध्ये फक्त युरियाचा जरी दिला गेला तरी सुद्धा चालेल. कॉन्सोजी जर मिळालं तर लाखो करोडो बॅक्टेरिया तुमच्या शेतामध्ये जातील. कॉन्सोजी असेल तरच एवढा कमी डोसमध्ये आपल्याला काम होईल. हा सगळा डोस मिक्स करून आपल्याला ज्या सरीत तुम्ही लागवड करणार आहे त्या सरीमध्ये तुम्हाला टाकून द्यायचा आहे. शक्यतो लागवडीच्या पहिल्या वेळेस किंवा 5-10 दिवसातच हा डोस आपल्याला द्यायचा आहे. बेसल डोस हा पायामध्ये गेला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप असेल अशा ठिकाणी हे खूप महत्त्वाचं आहे खारपान पट्ट्यासाठी.
फॉस्फरिक ॲसिडचा pH हा जवळपास 1 असतो, ओनली 1. म्हणजे फॉस्फरिक ॲसिड जेव्हा जेव्हा जमिनीमध्ये पडेल त्या ठिकाणी काही काळासाठी हा जो pH आहे हा कमी होईल. नंबर 2, फॉस्फरस त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि फॉस्फरस मिळाला म्हणजेच मुळांची वाढ आपल्याला चांगली होईल. म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे खारपान पट्ट्यामध्ये ड्रीप असेल त्यांनी ड्रीप चालू करून जर थोडं फॉस्फरिक ॲसिड सोडून घेतलं तर नळ्याही क्लीन होतील, जमिनीत थोडं फॉस्फरस जाईल. सल्फ्युरिक ॲसिड या ठिकाणी वापरू नका. बरेचसे लोक सल्फ्युरिक ॲसिड वापरतात, अजिबात वापरू नका. कॅट नावाचा काहीतरी ब्रँड मी बघितला मागच्या वर्षी आणि शेतकऱ्याला विचारलं की का वापरलं, म्हणजे नळ्या क्लीन करण्यासाठी. आणि त्याने जेव्हा सीड लावलं तर जर्मिनेशन 50% डॅमेज होऊन गेलं. सल्फ्युरिक ॲसिड एकदम हार्मफुल आहे. फॉस्फरिक ॲसिड तुम्ही वापरू शकता. 1.5 किलो प्रति एकर, 400-500 रुपयाचा जास्तीत जास्त एकरी खर्च आहे, त्यामुळे फार खर्च नाही. फॉस्फरसची गरज पूर्ण होईल, ड्रीप क्लीन होईल, जमिनीचा pH काही काळासाठी त्या ठिकाणी कमी होईल. पहिलं काम महत्त्वाचं. आता लागवड झाली 4 पानांवर 5 पानांवर 6 इंच 7 इंचाचं झाड झालं की एक अमृत किट 3-19 3 किलो 150 लिटर पाण्यामध्ये मिक्स करा. पंपाने नोझल काढून आळवणी करा. अतिशय सुंदर सुरुवातीची डेव्हलपमेंट या ठिकाणी होईल. ड्रीप असेल तर ड्रीपनेही देऊ शकतात. दुसरी आळवणी 30 दिवसांनी, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, अजिबात टाळू नका. हे थोडंसं किचकट, ज्याचं 30-40 एकर क्षेत्र आहे त्याला होऊ शकतं, पण हरकत नाही. जर माझं उत्पन्न वाढणार असेल तर मी ते काम केलं पाहिजे, पण हे केव्हा लक्षात येईल, केल्यानंतर. म्हणून ह्या वर्षी तुम्ही 1 किंवा 2 एकर एवढ्या याच्यावर हे काम करा. 1 लिटर NPK कॉन्सो घ्यायचं, वॅमिझोन घ्यायचं 100 ग्राम, 2 किलो गुळ, हे तिघी एका ड्रममध्ये भिजत ठेवायचे. आता समजा माझ्याकडे जर 40 एकर क्षेत्र असेल, मग मी 40 ड्रममध्ये भिजू का? नाही, एका ड्रममध्ये तुम्ही 5 एकर 10 एकरचं मटेरियल भिजवू शकतात. गुळ 2च किलो घ्यायचं, त्या ठिकाणी गुळ जास्त वाढवायचं नाही. मग तिथे काय करावं लागेल आपल्याला? 5 लिटर NPK कॉन्सो, 500 ग्राम व्हॅमिझोन, 4-5 किलो गुळ, असं तुम्ही मिश्रण तयार करा. आणि मग नंतर त्याच्यात हळूहळू पाणी ॲड करून तुम्ही एकरी 10 पंप, म्हणजे 200 लिटर पाणी जवळपास एकरी ड्रेंचिंग करू शकतात, पंपाने नोझल काढून. ड्रीप असेल तर ड्रीपने सुद्धा तुम्ही सोडू शकतात. हे काम 48 तासानंतर फेस आला की तुम्ही हे काम करा. तुम्हाला आमूलाग्र बदल तुमच्या जमिनीत आणि पिकात बघायला मिळेल. हे सगळ्यात महत्त्वाची स्लाइड आहे. हे काम खारपान पट्ट्यातल्या कमीत कमी 500 शेतकऱ्यांनी यावर्षी करावं एका एकरसाठी, आणि मला याचा फीडबॅक केल्यानंतर पुढच्या 10-15 दिवसात तुमच्या शेतात काय बदल दिसतो हा मला याचा फीडबॅक त्यांनी जरूर द्यावा. आता एक आळवणी आपण घेतली 3-19, त्यानंतर 30 दिवसांनी आपण दुसरी आळवणी घेतली. 45 दिवसांनी शक्यतो बागायतीसाठी 10-26-26चा एक बॅग 50 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो एवढं द्यायचं. कोरडवाहू शेतकऱ्यांनी ह्यावेळेस युरियाचा वापर तुम्ही करू शकतात. साधारणतः 25 ते 30 किलो, गरज असेल तर 45 किलो. खूपच हलकी जमीन आहे, वाढ कमी आहे, पिवळसरपणा आहे, तर त्या ठिकाणी युरिया प्लस मॅग्नेशियम तुम्ही त्या ठिकाणी कोरडवाहू शेतकऱ्यांनी देऊ शकतात. 60 दिवसानंतर दुसऱ्यांदा NPK कॉन्सोची वॅमिझोनची आळवणी करायची. ज्या क्षेत्राला पहिल्यांदा केली त्या क्षेत्राला दुसऱ्यांदा करा. जमीन या ठिकाणी बदलू नका, भले 2 एकर करा किंवा 1 एकर करा, पण त्या क्षेत्राला 60 दिवसांनी ही आळवणी करा. बागायतीवाले क्षेत्र ज्यांच्याकडे आहेत 75 ते 80 दिवसांनी किंवा कोरडवाहू क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर फ्लावरिंग येण्यासाठी, आलेली फ्लावरिंग टिकण्यासाठी एक अमृत किट आणि 1261 4 ते 5 किलो, म्हणजे वॉटर सोल्युबलच्या 2च ग्रेड आपण वापरतोय. पहिली 3-19 वापरतोय आणि नंतर आपण 1261 वापरतोय, ज्याच्याने आपल्याला भरपूर फुलधारणा आणि आलेलं फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी मदत होईल. 75 दिवसांनी 4 आळवण्या मी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. 4ही आळवण्यांचा जर खर्च काढला तर साधारणतः 3-3.5 हजार रुपये खर्च होईल. डोस रासायनिक खताचा जर खर्च काढला तर साधारण 6 ते 7 हजार रुपये खर्च होईल. बस, त्याच्यापेक्षा जास्त खर्च होणार नाही. हा म्हणजे खताचं पूर्ण काम याच्यामध्ये सगळं कव्हर मी केलेलं आहे. डोस न वाढवता आपण या ठिकाणी ह्याच डोसमध्ये 15 ते 20 क्विंटलचं टार्गेट एका एकरमध्ये करू शकतो. आता सगळ्यात मेन कीड आणि रोग. कापसावर काय काय कीड येणार आहेत? 4 फवारण्यांमध्ये आपल्याला सगळं कंट्रोल करायचं आहे. यापेक्षा जास्त फवारण्या शक्यतोवर घेण्याची गरज पडली नाही पाहिजे. मग याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे? वेळ. 2-4 ठिकाणी जर आपल्याला थोडंसं डॅमेज दिसला, म्हणजे मिलीबग दिसला, लगेच शेतकरी मिलीबगसाठी स्प्रे करायला जाईल, गरज नाही. सकिंग पेस्टची धोक्याची पातळी क्रॉस व्हायला लागली की मग आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. दुसरं, कॉम्बिनेशन खूप चांगलं घ्यायचं आहे. म्हणजे
आता बघा जेवढी औषधं येत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की 1 कीटकनाशक किंवा 2 कीटकनाशक मित्र किंवा 3 कीटकनाशक मिक्स किंवा 2 कीटकनाशक 1 बुरशीनाशक, 2 बुरशीनाशक 1 कीटकनाशक किंवा 2 वेगळ्या वेगळ्या ग्रुपची औषधं आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहेत. वेळ कॉम्बिनेशन आणि तिसरं नॅचरल कंट्रोल किंवा याला आणखी एक शब्द मी असा वापरेल IPM, एकात्मिक कीड नियंत्रण आपल्याला कसं करता येईल. आता नॅचरल कंट्रोल आणि IPMचा कसा वापर करता येईल ते पण आपण बघू. थ्रिप्स कापसामध्ये, पांढरी माशी, मावा, लाल कोळी, मिलीबग, तुडतुडे ह्या समस्या आहेत. मिलीबग शक्यतो आपल्याला बांधाकडे दिसून येईल तर फार काळजी करायची नाही, त्यासाठी जास्त स्प्रे घ्यायचा नाही. लाल कोळीसाठी 2 फवारण्यांमध्ये सल्फरचा वापर नक्की करा. जी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुम्ही फवारणी घेणार आहेत त्या ठिकाणी 80% सल्फरचा वापर करा. सगळ्यात स्वस्त ॲक्रिसाइड प्लस फंगीसाइड आणि प्लस न्यूट्रिएंट असे 3 कामं, कोळीनाशक, बुरशीनाशक आणि न्यूट्रिएंट असे 3 कामं होतील लाल कोळीसाठी. मावा, पांढरी माशी आणि थ्रिप्ससाठी उत्तम कॉम्बिनेशन किंवा नवीन ग्रुपमधली औषधं ही आपल्याला वापरायची. आता याच्यासाठी मी काय काय रिकमेंड करतोय ते तुम्ही बघा. माव्यासाठी आपल्याला पहिली स्प्रे, गावचो ट्रीटमेंट असल्यामुळे कापूस 4 पानांवर आला लगेच 5 दिवसात 10 दिवसात स्प्रे घ्यायची काय करू, 25-30 दिवस वेट करा आणि मग स्प्रे घ्या. सिंगम 303 25 मिली, उलाला 8 ग्राम हे कॉम्बिनेशन जर घेतलं सर्व प्रकारची रस शोषणारी किडी जाईल. उलालाच्या ऐवजी तुम्ही इथे सुपर कॉन्फिडारही घेऊ शकतात, पण शक्यतोवर इथे म्हणजे हा जो घटक आहे फ्लोनिकामाइड हा शक्यतोवर वापरा. ऑक्सिजन 50 मिली आणि स्टिकर, बुरशीनाशकाची पहिल्याच्यात गरज नाही. ऑक्सिजनमुळे थोडीशी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे सुरुवातीची ती चांगली होईल. ही पहिली फवारणी. साधारणतः 15 ते 20 दिवस आपल्याला या ठिकाणी कंट्रोल मिळू शकेल. थ्रिप्सचा अटॅक जर वाढला साधारणतः ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये तर पोलिस 8 ग्राम, झकास 7 मिली, ब्लेस सुपर 5 मिली हे कॉम्बिनेशन घेऊन आपण फवारणी करू शकतो. याच्यामध्ये सल्फर ॲड केलं तरी चालेल, 80% सल्फर आपण ॲड करू शकतो. पांढरी माशीचं प्रमाण कमी असेल तर ॲसिटामाप्रिड कंटेंट तुम्ही वापरा, पण खूप जास्त प्रमाण आलं साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्यावेळेस SLR 525 30 मिली प्लस ऑक्सिजन प्लस स्टिकर हे औषध तुम्ही घेऊ शकता. शक्यतोवर पांढऱ्या माशीचा प्रकोप जिथे झाडांची कॅनोपी जास्त होते, दाटी जास्त होते अशा ठिकाणी बघायला मिळतो. जिथे सरळ वाढणारं झाड आहे आणि स्लो वाढ होते तिथे पांढऱ्या माशीचा जास्त त्रास होत नाही. तुडतुडे पहिल्या 40 ते 45 दिवसामध्ये, 60 दिवसामध्ये, पहिल्या 60 दिवसामध्ये जॅसिडचा त्रास आपल्याला मोठ्या प्रमाणावर होतो. सॅपर 25 ग्राम, झकास 7 मिली, ब्लेस सुपर 5 मिली याचा वापर करून आपण तुडतुडे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. मिलीबग शक्यतोवर बांधाकडे असतो, फार जास्त मिलीबगचं टेन्शन मला कापसामध्ये कुठंच दिसलं नाही. बांधाकडे असला तर ही झाडं डायरेक्ट फडक्याने पुसून काढायची किंवा ही झाडं काढून टाकायची. 5-10 झाडं असेल फडक्याने पुसून घेतला की मिलीबग कंट्रोल होतो. खूप जास्त प्रमाण असेल तर डेंटासो 100 ग्राम, आता जवळपास 1300-1400 रुपयाचं औषध आहे, म्हणजे एका आणि प्लस ड्रिंचिंग करायची म्हणजे 2000 रुपयाला हा खर्च जातो. तर हे करताना विचार करा की किती नुकसान आहे. 2000 रुपयाचं नुकसान होतं आहे का, त्याच्यापेक्षा कमी असेल तर मग हे करायचं गरज नाही. लाल कोळी सल्फरचा वापर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, ऑक्टोबर हीटमध्ये सल्फरचा वापर जर तुम्ही केला तर लाल कोळी प्रिव्हेंटिव्हमध्ये फार चांगले कंट्रोल होतील. पण खूप जास्त प्रमाण असेल ओमाइड तुम्ही घेऊ शकता 40 मिली, ऑक्सिजन 50 मिली. हे कॉम्बिनेशन मी तुम्हाला देऊन ठेवलेले आहेत कारण की त्यानुसार आपल्याला नियंत्रण करता येईल. कॉम्बिनेशन फार महत्त्वाचे आहे. आता मेन प्रॉब्लेम जो आहे 30 ते 40% कापसाचं जे उत्पन्न आहे हे एक तर गुलाबी बोंडाळी आणि दुसरं अतिरिक्त पावसामुळे होणारी बोंडसड. त्याच्यामध्ये जास्त पाऊस किंवा झाडाची अतिरिक्त वाढ यामुळे आपल्याला बघायला मिळते. जर समजा 15 दिवस अंधार आहे, झडी लागलेली आहे आणि झाडाची कॅनोपी मॅच आहे, खालचे बोंड पूर्णपणे सडून जातात. मग अशा वेळेस आपल्याला झाडाची वाढ एरिएशन त्याचं 2 बाजू त्याला मोकळ्या आपण अशा ठेवायच्या आहेत. झाडाची वाढ आपल्याला इतकी कंट्रोलमध्ये ठेवायची, 5.5 फुटाच्या वर झाड आपल्याला जाऊ द्यायचं नाही. आणि बोंडअळीसाठी तुम्ही पोळ्याच्या वेळेस साधारणतः 60 ते 80 दिवसाला आणि 130 ते 140 दिवसाला ज्या 2 फवारण्या आपण रिकमेंड करणार आहे याच्यामध्ये नीम ऑइलचा वापर कंपल्सरी आपल्याला करायचा आहे.
त्याची जर लाईफ सायकल आपण बघितली, कोश अवस्थेमध्ये जेव्हा पतंग बाहेर पडतो, साधारण 4 ते 8 दिवसात पतंग बाहेर अंडी घालतो. अंडी 4 ते 5 दिवसामध्ये इन्क्युबेट होतात, म्हणजे उबतात, आणि 10 ते 14 दिवस अळी राज्य करते. पूर्वी बोंडअळीचा प्रकोप विशेषतः दिवाळी नंतरच बघायला मिळायचा. आत्ता पहिल्या वेचणीपासून बोंडअळीचा प्रकोप दिसतो आणि परत ती बोंडअळी कोशात जाते, परत त्याची पतंग अवस्था 3 ते 4 वेळा ही लाईफ सायकल रोटेट होते. जोपर्यंत कापसाचं झाड आहे हे रोटेट होत राहतं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. बरं, बोंडअळी ही बोंडात घुसल्यानंतर शक्यतोवर कुठल्या औषधाने मरत नाही, म्हणून प्रिव्हेंटिव्ह उपाययोजना आपल्याला करायची. डोमकळी बघणे, त्यावेळेस डोमकळी वेचून काढणे, बोंडअळीचे म्हणजे बोंडात रूपांतर जाण्यापूर्वीच तिचं नियंत्रण करणे, या भरपूर उपाययोजना आपल्याला करता येतील, फक्त थोड्याशा किचकट आहेत. पण फवारणीमध्ये आपल्याला डबल ॲक्शनने काम करायचं आहे. एक आहे गॅस पॉयझन, अंडी मारणारं अळी मारणारं औषध, आणि एक आहे अँटीफिडंट, जे खाऊ देणार नाही. म्हणजे असं औषध की जे मी उपाशी मरेल पण मी खाऊ शकणार नाही, इतकं त्याच्यामध्ये कडवटपणा झाडामध्ये येईल. कडूराजा हे जर 15 मिली प्रत्येक बोंडअळीच्या ज्या 2 फवारण्या होतात, दोन्ही फवारणींमध्ये कुठल्याही कीटकनाशकासोबत जर तुम्ही मिक्स केलं तर तुमच्या झाडामध्ये इतका कडवटपणा येईल की त्या झाडामध्ये अँटीफिडन म्हणजे जेवढे रस शोषणारे किडे आहेत, च्युईंग आणि बायटिंगवाल्या अळ्या आहेत किंवा किडे आहेत, हे खाऊ शकणार नाही. कडूराजा 15 मिली, प्रोफेक्स सुपर 25 मिली. प्रोफेक्स सुपरचं प्रमाण वाढवू नका, ड्रॉपिंग होऊ शकते, फुलगळ होऊ शकते, पानं रट होऊ शकतात, पानं झडती होऊ शकते. प्रोफेक्स सुपर 25 मिली, फॉलिबियॉन 40 मिली. स्टिकर गरज असेल तर एखादं साधं बुरशीनाशक यावेळेस तुम्ही घेऊ शकतात. पाऊस जर जास्त असेल तर थोडंसं स्ट्रॉंग बुरशी, नेटिओसारखं, ॲमिस्टार टॉपसारखं औषध आपण या ठिकाणी वापरलं पाहिजे. तर ही पहिली फवारणी बोंडअळीसाठी. दुसऱ्या फवारणीमध्ये जर बागायती शेतकरी आहे आणि 2 फवारण्या घेत असेल तर कडूराजा 15 मिली, मेशी 30 मिली, फॉलिबियॉन 40 मिली, ब्लेस सुपर 5 मिली. कडूराजा बोंडअळीसाठी अवश्य मिक्स करा. 15 मिली प्रतिपंप, तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट मिळतील. साधारणतः किडींमध्ये आपण 4 किंवा 5, बागायतीमध्ये 5 फवारण्यांमध्ये सगळं व्यवस्थित मॅनेज करू शकतो. मी त्याचं व्यवस्थित शेड्यूल तुम्हाला शेवटी देणार आहे. त्या ठिकाणी त्या दिवशी जे लोक आले होते त्यांना शेड्यूल हे सगळं कागद दिलेलं आहे. जर तुम्ही माझा कार्यक्रम बघत असाल आणि तो कागद जर जपून ठेवला असेल तर त्या कागदावर हे सगळं मी ॲज इट इज दिलेलं आहे. पण तुम्हाला कलरफुल मोबाईलवर पण मिळणार आहे, ते तुम्हाला शेवटी मी सांगतो. रोगमध्ये विल्टिंग आपल्याला आहे, दह्या रोग आहे, बोंडसड सगळ्यात मेजर प्रॉब्लेम हा यावर्षी येऊ शकतो, म्हणून मी याच्यावर जोर देतोय. बोंडसड. खतांचं नियोजन चांगलं असेल तर लाल्या रोग आपल्याला चिंता करायचं कारण नाही. लिप स्पॉट, पातेगळ समस्या, बोंडसड आणि पातेगळ या 2 मुळे आपलं मोठं नुकसान होतं. नंतरची पातेगळ 140-150 दिवसाची झाली काही प्रॉब्लेम नाही, पण पहिल्या 60 ते 80 दिवसामध्ये जी फ्लावरिंग आहे ही गळता कामा नये. त्याच्यातली 90-95% आपल्याला सेट करावी लागेल आणि ती सेट होण्यासाठी 2 उपाययोजना मी तुम्हाला आतापर्यंत दिलेत. पहिली, उत्तम फर्टिगेशन, बॅलन्स फर्टिगेशन. दुसरी, झाडाची वाढ कंट्रोलमध्ये ठेवायची आहे. अतिरिक्त पाणी, वॉटर लॉगिंग, चिघट जमिनी, खारपाण जमिनी, मूळ त्या ठिकाणी सडणे, पाणी त्या ठिकाणी निसरण होणे, यासाठी आपण बीज प्रक्रिया केलेली आहे. लाल्या रोग, न्यूट्रिएंट डिफिशियन्सी, बोंडसडमध्ये साधारणतः मी तुम्हाला तेच म्हटलं की अतिरिक्त वाढ जर झाली आणि कॅनोपी जर मॅच झाल्या आणि सूर्यप्रकाश 5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस नाही आहे तर त्या ठिकाणी खालच्या भागातल्या सगळ्या कैऱ्या ह्या सडतात. शक्यतोवर जमिनीलगतच्या जर कैऱ्या असतील तर पाऊस पडताना उडणारी माती त्याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी सड तयार होते. अशा वेळेस कॅनोपी मेंटेन ठेवणे म्हणजे झाडाची वाढ ग्रोथ मेंटेन ठेवणे आणि जी बोंडअळीची फवारणी आपण घेणार आहोत 60 ते 80 दिवसात त्यावेळेस नेटिओ 12 ग्राम सोबत ऑक्सिजन त्यावेळेस असणार आहे याचा स्प्रे मी या ठिकाणी करायला सांगेल. लिप स्पॉट, रिडोमिल गोल्ड, झकास हे कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो. दह्या रोग शक्यतोवर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्यावेळेस आपण सल्फरचा वापर केला जर तुम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये एकदा दोनदा तर आपल्याला दह्या रोगसाठी फार विशेष काळजी घ्यायची गरज नाही. पातेगळीची समस्या, फॉस्फरसची उपलब्धता कमी असणे, सतत ढगाळ हवामान असणे, जमिनीमध्ये पाणी जास्त होणे, अन्नद्रव्य उचलण्याची क्षमता झाडाची बंद होणे, स्टॉप होणे किंवा कमी होणे या कारणांमुळे आपल्याला पातेगळ बघायला मिळते.
नॅचरली कापसामध्ये 20 ते 25% पातेगळ होतेच, पण ती 70-80% झाली. पहिला फ्लॅश गेला की झाड अजून जोमाने वाढायला लागतं. झाड जितकं आटोक्यात राहील तेवढी पातेगळ कमी होईल, झाडाची हाईट आटोक्यात राहील तेवढी पातेगळ कमी होईल. वॉटर लॉगिंग होऊ देऊ नका, यासाठी खारपाण जमिनीत विशेषतः दर्यापूर तालुक्यातल्या जेवढ्या शेतकऱ्यांच्या सपाट जमिनी आहेत यांनी पाणी काढण्याची व्यवस्था नक्की करून ठेवा. किंवा ज्यांच्या शेतामध्ये काही उपाययोजना केली तरी पाणी निघायला जागा नाही, त्यांनी बेडवर लागवड करा. बेड बनवा, अर्धा ते 1 फूट हाईटची सरी वरंबा बनवून त्या वरंब्याच्या सेंटरवर जर लागवड केली तर आपल्याला त्या ठिकाणी या अडचणीपासून वाचायला मदत होईल. फॉस्फरसची मात्रा वरती वाढवण्यासाठी 05234 100 ग्राम बुरशीनाशक, त्यावेळेस गरज असेल ते कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता. समस्या असेल तर आपल्याला हा खर्च करायचा आहे, अन्यथा ही खर्च करण्याची आवश्यकता नाही. फवारणीमध्ये आता मी हे जे प्रकार सांगितले याचं नॉर्मल शेड्यूल बनवलंय. 1-2 फवारणी कमी किंवा जास्त होऊ शकते. पहिली फवारणी 30 ते 35 दिवसांनी उलाला, सिंगम, ऑक्सिजन, एक साधं बुरशीनाशक गरज असेल तर आपल्याला घ्यायचं आहे. 60 दिवसानंतर प्रोफेक्स सुपर, फॉलिबियॉन, कडूराजा, सकिंग पेस्ट, अंडी, अळी सगळ्या गोष्टी कव्हर करण्यासाठी आपण ही फवारणी घ्यायची. 90 दिवसांनी पोलीस, झकास आणि ब्लेज, इथे तुम्ही सल्फरचा वापर करू शकतात. 80% सल्फर 30 ग्राम घेऊ शकतात. 120 दिवसांनी अवतार 40 ग्राम, मेशी 30 मिली, केसर्ज 5 ग्राम, कडूराजा 15 मिली. बुरशीनाशकामध्ये नेटिओ सारखं बुरशीनाशक किंवा ॲमिस्टार टॉप सारखं बुरशीनाशक थोडी हाईट जास्त असेल तर ते सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालेल. केसर्ज हे जे औषध आहे ह्या स्टेजला आपल्याला बोंडाची साईज आणि वजन वाढवण्यासाठी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. याचा डोस फक्त 5 ग्राम आहे, अतिशय माफक हे औषध आहे. याचा वापर 120 दिवसांनी जर आपण केला तर फार चांगला फायदा आपल्याला बघायला मिळेल. 4 फवारण्या मी दिलेल्या आहेत. 120 दिवसांनी 1, 90 दिवसांनी 2, 60 दिवसांनी 3री आणि 35 दिवसांनी 4थी. एखादी फवारणी याच्यामध्ये ॲड करावी लागू शकते पातेगळसाठी. त्यावेळेस आपल्याला 05234 सारखं फॉस्फरसयुक्त औषध आणि बुरशीनाशक असं कॉम्बिनेशन आपल्याला घ्यावं लागू शकतं. तर मित्रांनो, आज आपण त्या दिवसाची सगळी कसर काढून थोडंसं संक्षिप्तमध्ये मी जे मेन मुद्दे होते ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला झाडांची संख्या ही 8,500 ते 9,000 ठेवायची आहे. लागवड करताना धूळ पेरणी अजिबात करू नका. जून महिन्यामध्ये घाई करू नका. 5 जून, 10 जून, 15 जूनला सगळा अंदाज घ्या आणि मग त्या ठिकाणी नियोजन करा. खर्च आपला 40,000 रुपये होणारच आहे, पण तेवढ्या खर्चात 10 क्विंटलवरनं 15वर कसं जाता येईल, 20वर कसं जाता येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. आणि त्याच्यासाठी फर्टिगेशनमध्ये मी उपाययोजना दिलेल्या आहेत. अंतर आपल्याला 3x1.5, 3x2, 4x1.5 हे 3 अंतर मी तुम्हाला सजेस्ट करेल. 7,500 ते 9,000 प्लांट पॉप्युलेशन त्या ठिकाणी परफेक्ट बसेल. फवारणीमध्ये उत्तम कॉम्बिनेशन 4 ते 5 फवारण्यांमध्ये आपल्याला सगळं कव्हर करता येणार आहे. आणि तण नियंत्रणासाठी मजुरांचं काम येऊ देऊ नका, म्हणजे उत्पादन खर्च हा आटोक्यामध्ये राहील. मी जेवढी माहिती तुम्हाला दिली ती सगळी माहिती 750 777 53 55 हा माझा नंबर आहे. याला व्हॉट्सअपला मला कॉटन, कापूस असा शब्द लिहून पाठवा. हे सगळं वेळापत्रक तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळून जाईल. ऑलरेडी तुम्हाला प्रिंटआउट मी दिलेली आहे. तुम्हाला ज्याही पिकाचं वेळापत्रक लागेल त्यांनी ह्या नंबरवर त्या पिकाचं नाव लिहून पाठवायचं, तुम्हाला शेड्यूल मिळून जाईल. ज्यांना इतर पिकांमध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला पेरू लावायचा, कोणाला केळी लावायची, कोणाला टरबूज, खरबूज, मिरची, भाजीपाला, त्यांनी पाटील बायोटेक टिश्यू कल्चर लॅबला नक्की व्हिजिट करा. 80 80 67 74 92 हा नंबर आहे. ह्या नंबरला फोन करा आणि रोपांचं बुकिंग तुम्ही करू शकतात. तर माझा पर्सनल नंबर मी दिलेला आहे. आशा करतो की आजचा कार्यक्रम तुम्हाला खूप आवडला असेल. मी श्रीराम ॲग्रो सर्व्हिसेस दर्यापूर, आम्ही बालाजी फाउंडेशन दर्यापूर, पाटील बायोटेक जळगाव आणि राशी सीड्स यांच्या वतीने सगळ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो. आणि त्या दिवसाची कसर ही आज निघाली अशी मी अपेक्षा करतो. तुम्ही हा जो व्हिडिओ आहे पूर्ण जर बघितला असेल तर मला कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा. मला 1000 लोकांनी जर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर निदान 1000 कमेंट्स मला या ठिकाणी आल्या पाहिजे. तीच माझ्यासाठी खरी पोचपावती असेल. काही अडचण असेल तर माझ्या नंबरवर तुम्ही मला भविष्यामध्ये फोटो पाठवू शकतात. आपली आणि आपल्या पिकांची काळजी घ्या. आपण लवकरच प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा दर्यापूरमध्ये लाईव्ह आपल्याला सेशन कसं घेता येईल यासाठी आपण प्रयत्न करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.